नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ सर्कल. या प्रकरणातील वृत्तछेदिका म्हणजेच सिकॅन्ट आणि स्पर्शिका म्हणजेच टँजंट या संकल्पना आपण समजावून घेणार आहोत. तसेच स्पर्शिकेशी संबंधित काही महत्त्वाचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. तसेच बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे स्पर्शिका खंडाचे प्रमेय आपण सिद्ध करणार आहोत. म्हणजेच टँजंट सेगमेंट थेरम आपण सोडवणार आहोत. सुरुवातीला आपण वृत्तछेदिका म्हणजेच सिकॅन्ट म्हणजे काय ते समजावून घेऊया. इथे आकृती काढलेली आहे. ओ केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये रेषा एल ही या वर्तुळाला दोन भिन्न बिंदूत छेदून जाते. रेषा एल ही वर्तुळाला बिंदू ए आणि बिंदू बी मध्ये छेदते. म्हणजेच रेषा एल आणि हे वर्तुळ यांना दोन सामायिक बिंदू आहेत, ते म्हणजे बिंदू ए आणि बिंदू बी. म्हणजेच इथे रेषा एल ही वृत्तछेदिका आहे. जेव्हा वर्तुळाच्या प्रतलातील एखादी रेषा वर्तुळाला दोन भिन्न बिंदूत छेदते तेव्हा त्या रेषेला त्या वर्तुळाची छेदिका म्हणतात. वृत्तछेदिका म्हणजे वर्तुळाला दोन भिन्न बिंदूत छेदणारी रेषा. म्हणून इथे लिहिलेलं आहे आपण की बिंदू ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये रेषा एल आणि हे वर्तुळ यांना दोन बिंदू सामायिक आहेत. रेषा एल ही वर्तुळाला बिंदू ए आणि बी मध्ये छेदते, म्हणून येथे रेषा एल ही वृत्तछेदिका आहे. जी रेषा वर्तुळाला दोन भिन्न बिंदूत छेदते तिला वृत्तछेदिका म्हणतात. म्हणजेच इथे रेषा एल ही या वर्तुळाची वृत्तछेदिका आहे. नाउ लेट अस लर्न व्हॉट इज मीन बाय सिकॅन्ट. In this figure, point O is the center of the circle and line L intersects the circle in two distinct points, point A and point B. Here, line L and a circle have two common points, that is point A and point B. So line L is a secant. A line which intersects the circle in two distinct points, then the line is called as secant. So in this figure, line L is a secant of this circle. So I write here, in the figure, point O is the center of the circle. Line L and a circle have two points common. Line L intersects the circle at points A and B. Here point A and B, 2 points are distinct points, means different points. So line L is a secant. The definition of secant is a line which intersects the circle at two distinct points is called a secant. Distinct point means different points. आता आपण स्पर्शिका म्हणजेच टँजंट म्हणजे काय ते समजावून घेऊया. इथे बिंदू ओ केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये रेषा एम आणि हे वर्तुळ यांना फक्त बिंदू पी हा एकच बिंदू सामायिक आहे. म्हणजेच ही रेषा या वर्तुळाची स्पर्शिका आहे. जी रेषा वर्तुळाला फक्त एकाच बिंदूत स्पर्श करते तिला स्पर्शिका म्हणतात आणि ज्या बिंदूत ती स्पर्श करते त्या बिंदूला स्पर्शबिंदू म्हणतात. म्हणजे या आकृतीमध्ये रेषा एम ही स्पर्शिका आहे कारण ही रेषा वर्तुळाला फक्त एकाच बिंदूत स्पर्श करते आणि तो बिंदू आहे पी आणि ज्या बिंदूत स्पर्श करते तिला स्पर्शबिंदू म्हणतात. म्हणजेच बिंदू पी हा या वर्तुळाचा स्पर्शबिंदू आहे कारण ही स्पर्शिका वर्तुळाला बिंदू पी मध्ये स्पर्श करते. म्हणजेच बिंदू पी हा स्पर्शबिंदू आहे. थोडक्यात आपल्याला स्पर्शिकेची अशी व्याख्या करता येईल की वर्तुळाच्या प्रतलातील अशी एखादी रेषा आणि वर्तुळ यांना फक्त एकच बिंदू सामायिक असतो तेव्हा ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. किंवा अजून वेगळ्या भाषेत आपण असे म्हणू शकतो की वर्तुळाच्याच प्रतलातील एखादी रेषा जेव्हा वर्तुळाला फक्त एकच बिंदूत स्पर्श करते म्हणजेच एकाच बिंदूत छेदते
त्या रेषेला स्पर्शिका म्हणतात आणि ज्या बिंदूत छेदते त्याला स्पर्शबिंदू म्हणतात. नाउ लेट अस लर्न व्हॉट इज मीन बाय टँजंट. In this figure, point O is the center of this circle and line L and the circle have only one point common and that point is P. So point P is common between the circle and the line M. So here line M is called as tangent and the point P is called as point of contact. So definition of tangent is a line which touches the circle at a single point is called a tangent. So this line M and the circle have only one point common, that point is P, and point P is called as point of contact. So definition of tangent is a line in a plane of circle which touches the circle at a point is called a tangent. आता आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय समजावून घेऊया, म्हणजेच टँजंट थेरम. आपण हे प्रमेय फक्त समजावून घेणार आहोत, याची सिद्धता आपण सोडवणार नाही. याची सिद्धता पुस्तकामध्ये समजावून दिलेली आहे. आता इथे फक्त आपण हा गुणधर्म समजावून घेऊया. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. म्हणजेच इथे ओ केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळात रेषा एल ही स्पर्शिका आहे. इथे आकृतीत आपण नीट पाहू शकतो. ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे, रेषा एल ही स्पर्शिका आहे आणि ही स्पर्शिका आपल्याला माहिती आहे की वर्तुळाला फक्त एकच बिंदू स्पर्श करून जाते, तो बिंदू आहे पी. म्हणजेच पी हा स्पर्शबिंदू आहे. म्हणजेच इथे पक्ष लिहिलेला आहे की ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेषा एल ही स्पर्शिका आहे आणि पी हा बिंदू स्पर्शबिंदू आहे. मग या वाक्यामध्ये आपल्याला सिद्ध करायचंय जरचं विधान पक्षमध्ये असतं आणि तरचं विधान साध्य आहे. म्हणजे इथे दिलेलं आहे की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, म्हणजे इथे पी मधून जाणारी स्पर्शिका दिलेली आहे, तर पी मधून जाणारी जी स्पर्शिका असते तो बिंदू जर केंद्राशी जोडला तर ती त्रिज्या होते आणि त्रिज्या आणि स्पर्शिका लंब असतात, हे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. म्हणजेच इथे त्रिज्या ओपी आहे आणि ही ओपी त्रिज्या रेषा एल ला लंब आहे, हेच आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. म्हणजेच साध्य आहे. म्हणजेच इथे लिहिलंय की रेषा एल लंब त्रिज्या ओपी, असं आपण इथे साध्य लिहिलेलं आहे. रेषा एल लंब त्रिज्या ओपी. म्हणजे थोडक्यात स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणजे काय, तर एखाद्या वर्तुळाला जेव्हा आपण एखादी स्पर्शिका काढतो तेव्हा स्पर्शबिंदूतील जी त्रिज्या असते ती स्पर्शिकेला नेहमी लंब असते. म्हणजे स्पर्शबिंदू जवळ त्रिज्या आणि स्पर्शिका यामध्ये काटकोन होतो. तेच आपण इथे लिहिलंय, स्पर्शबिंदूतील त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. म्हणजे ओपी ही त्रिज्या आणि रेषा एल ही स्पर्शिका एकमेकांना स्पर्शबिंदूमध्ये काटकोनात छेदतात. म्हणजे पी जवळ इथे काटकोन झालेला आहे. नाउ टँजंट थेरम. स्टेटमेंट इज अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. फ्रॉम दिस स्टेटमेंट वी कॅन राईट गिव्हन अँड टू प्रूव्ह. We know that the first half sentence is given and next half sentence is to prove. So in this statement, in this circle, let us draw the figure first and then I will write the given and to prove. So here, the circle having center O and line L is a tangent at point P. So point P is a point of contact of the circle and this tangent. So line L is a tangent, O is the center of the circle and P is a point of contact. So this is the half sentence is given. A tangent at any point of a circle means here tangent drawn at point P. P is any point on the circle and the radius at this point of contact means OP is the radius at the point of contact P here. So OP is radius and it is perpendicular to this tangent. This is we have to prove. This is the next half sentence. So this is we have to prove here. So I write here, O, first I draw the figure. O is the center of the circle. Line L is a tangent at point P. Point P is a point of contact here. So I write here
everything is in the given. Now we have to prove that this radius OP is perpendicular to this tangent L. So I write here line L perpendicular to radius OP. This is we have to prove here. So in short, we can say that what is meant by tangent theorem? The tangent theorem means at point of contact, radius is always perpendicular to the tangent. If we draw a tangent to a circle, so that point of contact is P here. So at point of contact, radius is perpendicular to tangent, means here angle is of 90 degree. So at point of contact, the measure of the angle is of 90 degree. Means radius is always perpendicular to the tangent. आता आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास अभ्यासूया. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. आत्ताच आपण पाहिलं की स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणजे काय. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणजे काय, तर वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतील त्रिज्येला लंब असते. मग आता इथे आपण त्याच्या नेमकं विरुद्ध इथे सिद्ध करणार आहोत. म्हणजे जर तरच्या वाक्याची अदलाबदल केल्यानंतर व्यत्यास मिळतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे मगाशीच्या प्रमेयामध्ये जे पक्ष साध्य होतं त्यांची अदलाबदल इथे होणार आहे. मगाशी आपण पक्षमध्ये लिहिलेलं होतं की ती स्पर्शिका आहे आणि स्पर्शबिंदूतील त्रिज्येला ती लंब असते हे आपण सिद्ध केलेलं होतं. आता इथे हे वर्तुळ घेतलेलं आहे ओ केंद्र असलेलं आणि ही एक रेषा एम आहे आणि ही या त्रिज्येला लंब आहे हे आपल्याला दिलेलं आहे. मग ओपी ही त्रिज्या आहे आणि रेषा एम ही वर्तुळाला बिंदू पी मध्ये छेदते. म्हणजेच ओपी त्रिज्या आणि ही रेषा एम इथे काटकोनात छेदतात म्हणजेच लंब आहेत. तर स्पर्शबिंदूतील त्रिज्येला जर एखादी रेषा लंब असेल म्हणजेच काटकोनात छेदत असेल तर ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते असं हे प्रमेय आहे. म्हणजेच विधान असं आहे की वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. मग तेच विधान आपण इथे या आकृतीवरून समजावून घेऊया. मग यामध्ये पक्ष आपल्याला असं लिहिता येईल की ओ केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे. यामध्ये रेख ओपी ही त्रिज्या आहे आणि रेषा एम ही या त्रिज्या ओपीला लंब आहे म्हणजे पी जवळ काटकोन झालेला आहे. मग हेच आपण इथे पक्षमध्ये सर्व लिहिलेले आहे. ओ केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे. यामध्ये ओपी ही त्रिज्या आहे आणि रेषा एम ही त्रिज्या ओपीला लंब आहे. मग आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे की रेषा एम ही स्पर्शिका आहे. म्हणजेच स्पर्शबिंदूतील त्रिज्येला जर एखादी रेषा लंब असेल काटकोनात छेदत असेल तर ती रेषा स्पर्शिका असते असं हे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाच्या व्यत्यासचं विधान आहे. नाउ लेट अस सी कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. Statement is a line perpendicular to a radius at its point on the circle is tangent to the circle. Now in this figure, O is the center of this circle and the line M intersects the circle at point P. So OP is a radius and line M is perpendicular to this radius. So this is given. So in circle with center O, OP is radius and line M is perpendicular to radius OP. This is the given. So half sentence is given. Now next half sentence we have to write to prove. So to prove is line M is a tangent. So this is we have to prove here. So converse of tangent theorem, in short we can say that a line which is perpendicular to a radius at its point of contact, then that line is a tangent. आता आपण स्पर्शिकेचे दोन महत्वाचे गुणधर्म अभ्यासूया आणि या रचना आपल्याला भौमितिक रचना प्रकरणामध्ये आपण काढणार आहोत. इथे आपण फक्त गुणधर्म समजावून घेणार आहोत. वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून त्या वर्तुळास फक्त एक आणि एकच स्पर्शिका काढता येते. म्हणजे इथे ओ केंद्र असलेलं हे एक वर्तुळ दाखवलेलं आहे आणि रेषा एल ही स्पर्शिका आहे बिंदू पी मध्ये काढलेली. बिंदू पी हा वर्तुळावर आहे. जेव्हा वर्तुळावर कोणताही एक बिंदू असतो तेव्हा त्या बिंदूतून जाणारी त्या वर्तुळाला फक्त एक आणि एकच स्पर्शिका काढता येते. म्हणजे इथे रेषा एल ही बिंदू पी मध्ये
असलेली एकमेव स्पर्शिका आहे. म्हणजेच वर्तुळावर ज्या वेळेला एक बिंदू दिलेला असतो तेव्हा त्या बिंदूतून जाणारी त्या वर्तुळाला फक्त एकच स्पर्शिका काढता येते. म्हणजे इथे बिंदू पी हा वर्तुळावर आहे, तर बिंदू पी मधून जाणारी रेषा एल ही एकमेव स्पर्शिका असेल. आता दुसरी कोणतीही स्पर्शिका बिंदू पी मधून जाणारी काढता येणार नाही. We can draw one and only one tangent to a circle from a point on that circle. So in this figure, the circle having center O and P is any point on the circle, and we can draw only one tangent to the circle at point P. So there is no any other tangent we can draw to this circle through point P. So through point P, there is one and only one tangent to this circle. So here line L is a tangent of this circle and point P is a point of contact. आता स्पर्शिकेचा दुसरा महत्वाचा गुणधर्म आपण समजावून घेऊया. वर्तुळाच्या बाह्य भागातील दिलेल्या बिंदूपासून त्या वर्तुळास दोन स्पर्शिका काढता येतात. इथे एम केंद्र असलेलं हे एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या बाहेर बिंदू ए आहे. या ए बिंदूतून या वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात. इथे दोन स्पर्शिका दाखवलेल्या आहेत, रेषा एपी आणि रेषा एक्यू. या दोन स्पर्शिका बाहेरील बिंदू ए मधून या वर्तुळाला काढता येतील. म्हणजेच इथे वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून या वर्तुळाला दोन स्पर्शिका काढलेल्या दाखवलेल्या आहेत. रेषा एपी आणि रेषा एक्यू या दोन स्पर्शिका आहेत. थोडक्यात स्पर्शिकेचे दोन गुणधर्म मी पुन्हा एकदा सांगतोय की वर्तुळावर जर एखादा बिंदू दिला असेल तर त्या बिंदूतून वर्तुळाला फक्त एकच स्पर्शिका काढता येते आणि वर्तुळाच्या बाहेर बिंदू असेल तर त्या वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात. Now let us learn one more important property of tangent. We can draw two tangents from an external point to a circle. Look at this figure. Here M is the center of this circle and point A is outside the circle, means it is in the exterior of this circle. Now we can draw the tangents to this circle through point A. Now here line AP and line AQ are the two tangents we can draw through this point A to this circle. So here line AP and line AQ are the two tangents through this point A. So whenever the point is outside the circle, we can draw the two tangents to that circle. And whenever the point is on the circle, we can draw only one tangent to that circle. So these are the two important properties of tangent. Whenever the point is on the circle, we can draw only one tangent to that circle. And whenever the point is outside the circle, then we can draw the two tangents to that circle. जेव्हा वर्तुळावर बिंदू दिलेला असतो तेव्हा त्या बिंदूतून त्या वर्तुळाला फक्त एकच स्पर्शिका काढता येते आणि वर्तुळाच्या बाहेर बिंदू असतो तेव्हा त्या वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात. आता आपण बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे एक प्रमेय अभ्यासणार आहोत. स्पर्शिका खंडाचे प्रमेय, टँजेंट सेगमेंट थेरम. प्रमेयाचं विधान असं दिलेलं आहे. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. इथे हे प्रमेय आपल्याला कृती पूर्ण करण्यासाठी दिलेलं आहे, म्हणजेच रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेले आहे. तर आपण हे प्रमेय आता सिद्ध करणार आहोत. इथे शेजारील आकृतीच्या आधारे आपल्याला पक्ष आणि साध्य प्रथम ठरवायचं आहे आणि त्यानंतर या सिद्धतेतील रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. आता आपण या प्रमेयाच्या विधानावरून पक्ष साध्य सुरुवातीला पाहूया. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात असं आपल्याला विधान दिलेलं आहे. मग इथे एक ए केंद्र असलेलं एक वर्तुळ घेतलं. या ए केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागात एक बिंदू डी घेतला आणि या डी मधून जाणाऱ्या या दोन स्पर्शिका आपण या वर्तुळाला काढलेले आहेत. कारण आपण यापूर्वीच गुणधर्म अभ्यासलेला आहे की वर्तुळाच्या बाह्य भागात जर बिंदू असेल तर त्या बिंदूतून दिलेल्या वर्तुळाला
फक्त दोनच स्पर्शिका काढता येतात. मग इथे रेषा डीपी आणि रेषा डीक्यू या दोन स्पर्शिका या बाह्य भागातील बिंदू डी मधून इथे काढलेल्या आहेत. मग तेच आपण सर्व पक्षमध्ये लिहिलेलं आहे की एक केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे. या वर्तुळात रेषा डीपी आणि रेषा डीक्यू या स्पर्शिका आहेत. बिंदू डी हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. हे झालं पक्ष. मग यावरून आपल्याला सिद्ध करायचं आहे की स्पर्शिका खंड एकरूप असतात. मग आता रेषा डीपी ही स्पर्शिका आहे, म्हणजेच रेख डीपी हा झाला स्पर्शिका खंड आणि डीक्यू स्पर्शिकेवरचा रेख डीक्यू हा स्पर्शिका खंड आहे. म्हणजे आपल्याला सिद्ध करायचं आहे की डीपी आणि डीक्यू हे दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग तेच आपण साध्यमध्ये इथे लिहिलेलं आहे की रेख डीपी एकरूप रेख डीक्यू. तेव्हा हे दोन स्पर्शिका खंड आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. डीपी एकरूप डीक्यू. आता या प्रमेयासाठी आपल्याला इथे थोडी रचना करायची आहे की या ज्या दोन त्रिज्या आहेत एपी आणि एक्यू या दोन त्रिज्या आपण इथे जोडून घ्यायच्या आहेत. मग तेच इथे रचनामध्ये लिहिलेलं आहे की रेख एपी व रेख एक्यू या त्रिज्या काढायच्या आहेत. आकृतीत पण काढायच्या आहेत आणि इथे रचना वाक्य पण लिहायचं आहे. आता या प्रमेयामध्ये आपण आकृती प्रथम काढलेली आहे, पक्ष लिहिलेला आहे, साध्य लिहिलेलं आहे आणि रचनाही लिहिलेली आहे. आता आपल्याला या प्रमेयाची सिद्धता पुस्तकातून पूर्ण करायची आहे. सिद्धतेतील रिकाम्या जागा आपण भरणार आहोत. आता आपण या प्रमेयातील सिद्धतेची कृती पूर्ण करूया, रिकाम्या जागा भरूया. या आकृतीमध्ये त्रिकोण पीएडी हा जो त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण आहे, कारण इथे त्रिज्या एपी आणि ही डीपी स्पर्शिका आहे आणि आपल्याला माहिती आहे की स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आहे की त्रिज्या ही स्पर्शिकेला स्पर्शबिंदूत लंब असते, म्हणजेच इथे पी जवळ काटकोन असणार आहे. ही स्पर्शिका आहे आणि ही त्रिज्या आहे. स्पर्शिका आणि त्रिज्या एकमेकींना लंब असतात, काटकोनात छेदतात. हे प्रमेय आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय यापूर्वी अभ्यासलेला आहे, त्यामुळे इथे काटकोन असणार आहे. तसंच इथे एक्यू ही त्रिज्या आहे आणि डीक्यू ही स्पर्शिका आहे, त्यामुळे इथे देखील क्यू जवळ 90 मापाचा कोन होणार आहे, काटकोन होणार आहे. म्हणजेच कोन ए क्यू डी हा काटकोन आहे आणि इथे कोन ए पी डी हा काटकोन आहे. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत. मग इथे या दोन्ही काटकोन त्रिकोणामध्ये एपी ही त्रिज्या आहे आणि एक्यू पण त्रिज्या आहे आणि या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात, त्यामुळे या दोन्ही काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू सारखी आहे, एक बाजू एकरूप आहे. आणि एडी ही जी बाजू आहे म्हणजेच हा एडी बाजू म्हणजेच या काटकोन त्रिकोणाचा हा कर्ण आहे आणि एक्यूडी या काटकोन त्रिकोणाचा देखील हा कर्ण आहे. काटकोनाच्या समोरच्या बाजूला कर्ण म्हणतात. म्हणजे इथे काटकोन आहे म्हणजे हा कर्ण आहे, या त्रिकोणात इथे काटकोन आहे पी जवळ म्हणजे हा एडी कर्ण आहे. म्हणजेच या दोन्ही काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू एकरूप आहे आणि त्यांचे कर्ण सामायिक आहेत, कारण ही बाजू सामायिक आहे दोन्ही त्रिकोणामध्ये. म्हणजेच हे दोन्ही त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत, म्हणजेच ते तंतोतंत जुळतात. म्हणजेच इथे या काटकोन त्रिकोणामध्ये ही बाजू एपी या काटकोन त्रिकोणातल्या एक्यू बाजूशी एकरूप आहे, म्हणून मी यांना सारखी खूण केलेली आहे. आणि या दोन्ही काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण जो आहे एडी हा सामायिक आहे, म्हणजे कर्ण आणि भुजा दोन्ही त्रिकोणामध्ये एकरूप आहेत. म्हणजेच कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतात, म्हणजेच तंतोतंत जुळतात. म्हणजेच डीपी आणि डीक्यू पण एकरूप असणार आहेत, कारण एकरूप त्रिकोणांच्या या संगत बाजू आहेत, त्यामुळे हे स्पर्शिका खंड एकरूप होतील. या पद्धतीने आपल्याला ही सिद्धता पूर्ण करायची आहे आणि रिकाम्या जागा भरायच्या आहेत. मग आता रिकाम्या जागा भरूया. त्रिकोण पीएडी आणि त्रिकोण क्यूएडी मध्ये या दोन त्रिकोणामध्ये बाजू पीए एकरूप बाजू क्यूए एकाच एक संगतीनुसार नावं घ्यायची आहेत. पीए क्यूए एकाच वर्तुळाच्या या त्रिज्या आहेत. बाजू एडी ही दोन्हीमध्ये सामायिक आहे, म्हणून मी याला इथे आधार दिलेला आहे सामायिक बाजू.
त्यानंतर कोन APD बरोबर कोन AQD बरोबर 90 हे आपण पाहिलेलं आहे की स्पर्शिका त्रिज्येचं प्रमेय आहे, त्यानुसार हे दोन्ही काटकोन आहेत. मग आता हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. कसोटी लिहायची आहे कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन्हीही त्रिकोण एकरूप होतात, म्हणजे तंतोतंत जुळतात. कारण या बाजू एकरूप आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, आणि AD हा कर्ण आहे, तो सामायिक बाजू आहे. म्हणजेच कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले. मग आपण लिहू शकतो की DP आणि DQ पण एकरूप आहेत, कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आहेत या DP आणि DQ. म्हणजेच हे प्रमेय सिद्ध केलं आपण की हे स्पर्शिका खंड एकरूप असतात. म्हणजे वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात, आणि त्या स्पर्शिकांवरचे हे स्पर्शिका खंड जे आहेत म्हणजे DP आणि DQ हे समान लांबीचे आहेत, समान मापाचे आहेत. आता आपण हेच स्पर्शिका खंडाचे प्रमेय सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. Tangent segment theorem. Statement is, tangent segments drawn from an external point to a circle are congruent. So this statement we have to prove. Now in this theorem, figure is given. We have to write the given and to prove first, then we have to write the construction, and then we will complete this proof in the textbook. So from this statement we will write the given and to prove first and draw the figure also. So here a statement is, tangent segments drawn from an external point to a circle are congruent. So here let us draw the figure first. In the circle with center A here, line DP and line DQ are the two tangents at the point P and Q respectively. And point D is outside the circle, means it is in the exterior of this circle. So draw the figure first and then we will write the given. So given is, in circle with center A here, line DP and line DQ are the tangents at point P and Q respectively, means this line DP is a tangent at point P here, means P is a point of contact, and line DQ is also a tangent at point Q here, and here point of contact is point Q, and point D is the outside the circle, means it is in the exterior of the circle. So this is the given I write here. Now to prove, next half sentence we have to prove here. Tangent segments are congruent, we have to prove here. So here line DP and line DQ are the tangents, means tangent segments are DP and DQ. So segment DP and segment DQ are congruent, means they have equal measure, we have to prove here. So I write here segment DP congruent segment DQ, this is we have to prove here. Now we have to do construction also. So in the figure we have to draw these two radii, radius AP and radius AQ we have to join here, means draw this radius AP and radius AQ. Also we have to join these 2 points A and D, means segment AD we have to draw here. So these three segments we have to draw here, join AP, join AQ and join AD. So this is the construction I write here. So draw radius AP and AQ, also draw segment AD. Now we will prove this theorem in the textbook and complete the proof. So from the statement we have drawn the figure first, then I write here given, then to prove and the construction. Now let us complete the proof of this theorem in the textbook. Now let us complete this proof. Here we have to write the fill in the blanks. In triangle PAD and in triangle QAD. Triangle PAD, this triangle, and triangle QAD. So we have to observe these two triangles. Here
segment PA and segment AQ are congruent because these are the radii of same circle. So these two segments are congruent. So I write here segment PA is congruent to segment QA because radii of same circle. Segment AD and segment AD are congruent in both the triangles, means here this side is common side. So I write here reason common side. Now angle APD, this angle is of 90 degree and angle AQD is also of 90 degree because this is the radius and this is the tangent, and from tangent theorem we know that radius is perpendicular to tangent. So AQ is the radius and DQ is the tangent, so both are perpendicular to each other at point of contact Q here. So angle Q is of 90 degree. Similarly here AP is radius and DP is tangent, so radius is perpendicular to tangent at point of contact P here. So angle P is 90 degree here. So angle APD is 90 and angle AQD is also 90 here by tangent theorem. Now here, if we observe these two triangles carefully, then we know that here the two triangles are congruent by hypotenuse side test, because here hypotenuse is common between the two triangles and one side is congruent in both the triangles and both the triangles are right angle triangles. So by hypotenuse side theorem or by hypotenuse side test, these two triangles are congruent, means they coincide to each other. So I write here these two triangles are congruent by hypotenuse side test. So by hypotenuse side test, these two triangles are congruent, means they coincide to each other, and it means that DP segment and DQ segment are congruent because these are the corresponding sides of congruent triangles. So DP is congruent to DQ. Reason is corresponding sides of congruent triangles CSCT. So in this way we have completed this theorem. So this theorem is very important for board exam. आता आपण बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे उदाहरण सोडवणार आहोत. हे उदाहरण पुस्तकामध्ये सोडवून दाखवलेलं आहे, तरी मी इथे पुन्हा एकदा तुम्हाला हे समजावून देतो आहे. अशा प्रकारचं उदाहरण बोर्ड परीक्षेला वारंवार विचारलं गेलेलं आहे. उदाहरण पाहूया. दिलेल्या आकृतीत केंद्र डी असलेलं वर्तुळ कोन एसीबीच्या बाजूंना बिंदू ए आणि बी मध्ये स्पर्श करते. म्हणजे इथे डी केंद्र असलेलं हे वर्तुळ दिलेलं आहे. कोन एसीबीच्या बाजू सीए आणि सीबी वर्तुळाला ए आणि बी मध्ये स्पर्श करते म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात सीए आणि सीबी या स्पर्शिका आहेत. कोन एसीबी बरोबर दिलेला आहे 52 अंश आणि आपल्याला कोन एडीबीचं माप काढायचं आहे, म्हणजे या कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. आता इथे हा जो चौकोन आहे एसीबीडी हा चौकोन आहे आणि या चौकोनामध्ये आपल्याला या कोन सी चं माप माहिती आहे. कोन ए चं माप आपण लगेच सांगू शकतो, कारण डीए ही त्रिज्या आहे आणि सीए ही स्पर्शिका आहे. त्रिज्या ही स्पर्शिकेला स्पर्शबिंदू मध्ये लंब असते, काटकोनात छेदते, कारण ए हा स्पर्शबिंदू आहे. म्हणजेच डीए ही त्रिज्या या स्पर्शिकेला इथे काटकोनात छेदते, म्हणजे कोन ए हा काटकोन आहे. तसंच इथे डीबी ही त्रिज्या आहे आणि सीबी ही स्पर्शिका आहे, त्यांचा स्पर्शबिंदू बी आहे. त्रिज्या ही स्पर्शिकेला स्पर्शबिंदू मध्ये काटकोनात छेदते, म्हणजेच इथेही काटकोन आहे. म्हणजे या चौकोन एसीडीबी मध्ये कोन ए चं माप 90 आहे, कोन सी चं माप 52 दिलेलं आहे, बी चं माप 90 आहे आणि आपल्याला हा कोन डी चं माप काढायचं आहे. म्हणजेच इथे चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. हा गुणधर्म आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेला आहे. मग त्या गुणधर्माचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. म्हणजेच इथे लिहिलंय चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. म्हणजेच इथे कोन एसीबी म्हणजे हा कोन घेतलेला आहे अधिक कोन
CAD हा कोन घेतलेला आहे A जवळचा, नंतर कोन CBD हा कोन घेतलाय B जवळचा, आणि शेवटी घेतलाय कोन ADB हा. म्हणजे या चारही कोनांची बेरीज आपण इथे घेतलेली आहे 360 अंश, कारण हे चौकोनाचे 4 कोन आहेत. चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. या गुणधर्माचा वापर आपण इथे केलेला आहे. मग आता या कोनांची मापे आपण जी दिलेली आहेत ती इथे त्यांच्या जागी ठेवूया. कोन ACBचं माप 52 अंश आहे, ते याच्या जागी ठेवलं. कोन CAD म्हणजे हा कोन 90 आहे, आत्ताच आपण पाहिला, कारण त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते म्हणजेच काटकोनात छेदते. काटकोन म्हणजेच 90 मापाचा कोन आहे. तसंच इथे हा पण कोन काटकोन आहे, म्हणजे CBDचं माप पण 90 अंश लिहिलं. आणि कोन ADB आपल्याला काढायचा आहे, त्यामुळे ती अक्षरं तसेच ठेवली. कोन ADB बरोबर 360 ला 360 अंश तसंच ठेवलंय. इथे 90 जे कोन लिहिलेले आहेत आपण, त्याच्यासाठी आपण इथे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा वापर इथे केलेला आहे, म्हणून इथे आधार स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असं लिहिलेलं आहे. आता हे समीकरण आपल्याला मिळालंय. इथे कोन ADB ची किंमत आपल्याला काढायची, ती पुढच्या पायरीला आपण सोडूया. इथे कोन ADB तसंच ठेवलं, या तिघांची बेरीज केली, ती झाली 232 बरोबर 360 तसेच आहेत. मग कोन ADB ला डावीकडे ठेवलं, 232 उजवीकडे नेले, ते वजा झाले, म्हणजे 360 मधून 232 वजा झाले 128 अंश. म्हणजेच हा कोन ADB याचं माप आहे 128 अंश, आणि तेच माप आपल्याला इथे काढायचं होतं. Now let us learn one important example of board exam. This example frequently asked in board exam paper. Example is, in the adjoining figure, circle with center D touches the sides of angle ACB at A and B. If angle ACB is equal to 52 degree, find measure of angle ADB. This example is solved example in the textbook on page number 53. Still I explain again because this is a very important example for board exam. So in this figure, D is the center of this circle and angle ACB is 52 degree, it is given in the example. And sides of this angle ACB means ray CA and ray CB touches the circle at point A and B here. So point A and B are the point of contact of these two tangents. So CA is tangent and CB is also tangent. So we know that tangent is perpendicular to the radius at point of contact. So here DA is radius and A is a point of contact of this tangent CA. So CA is perpendicular to this radius because tangent theorem. So this is 90 degree. Similarly here DB is radius and CB is the tangent and B is a point of contact. So radius is perpendicular to tangent at point of contact B here. So angle B is also 90 degree here. So angle DPC and angle CAD, so these two angles are of 90 degree because radius is perpendicular to tangent. Here is also radius is perpendicular to tangent. So this is the tangent theorem we have studied earlier. So in this figure now, this is a quadrilateral ACBD, and here three angles we know. Angle A is 90 degree, C is 52 degree, B is 90 degree, and this angle ADB we have to find. So we have to find here angle ADB. So it is very simple example here. We are using the property of sum of angles of quadrilateral. So we know that sum of all angles of quadrilateral is 360 degree here. So sum of all angles of quadrilateral is 360 degree. So consider the sum of all angles of this quadrilateral ACBD here. So angle ACB here first, then angle CAD this angle, plus angle CBD this angle, and in the last angle ADB. So sum of all these four angles is equal to 360 degree by this property of sum of all angles of quadrilateral is 360 here. Now put the values which are given. So angle ACB is 52 degree, CAD means this is 90 degree because tangent theorem, radius is perpendicular to tangent means this angle is 90 degree. Similarly here angle CBD, this angle is also 90 degree here.
and angle ADB we have to find here. So write angle ADB as it is and equal to 360 as it is. Now we have to solve this equation here. So here the reason is tangent theorem here, because the values of these two angles is 90 degree here. So this is by tangent theorem we write here the measure of these two angles are 90 degree each. So tangent theorem is the reason for this step. Now here we have to solve this equation here. Angle ADB write as it is. Sum of these three numbers 52 plus 90 plus 90 is 232 degree is equal to 360 degree as it is. Now take this 232 to the right hand side, it becomes minus here. So angle ADB is equal to 360 minus 232 and subtraction of these two number is 128. So angle ADB is equal to 128. So measure of this angle ADB is 128 degree and this angle we have to find here. So this is the final answer. Angle ADB is equal to 128 degree.